करून प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक होता 31 ऑक्टोबर 2025। त्यानंतर आता आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी आमच्या कार्यालयाकडून सविस्तरपणे सर्वत्र आपण निवडणूक कार्यक्रम जारी आपण केलेला आहे। नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्यासाठी उपलब्ध असणार आहे। तो कालावधी म्हणजे 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये आणि त्यामध्ये विशेषतः 17 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत वेबसाईटवरती भरावं लागेल। नेहमी जे काय आपण मॅन्युअली जे काही सादर करण्याची पद्धती होती फॉर्म भरण्याची, तर ते यावेळेला ऑनलाईन स्वरूपात पहिल्यांदा त्याचं ते भरायचं आहे। इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती जाऊन त्याची प्रिंट काढून उमेदवारांनी 3 वाजेपर्यंत 17 तारखेला तो अर्ज नामनिर्देशन पत्र सादर करायचा आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी आणि वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी ही दिनांक 18 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक जिथे अपील नसेल त्या ठिकाणी 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मागे घेता येईल आणि जर का अपील असल्यास त्याच्यामध्ये 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये ती पूर्ण करण्यात येईल। निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा जो काही दिनांक आहे तो 26 नोव्हेंबर 2025 असा राहणार आहे। मतदानाचा जो काय आहे दिनांक तो 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क नागरिकांना बजावता येणार आहे। मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा जो काही दिनांक आहे तो 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून निकाल आपल्याला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल।